नमस्कार भाविकांनो. आता मी तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्राबद्दल थोडीशी माहिती सांगत आहे. याचा मुख्यतः हृदय रोग आणि आरोग्य प्राप्तीसाठी हे स्तोत्र म्हटल्यास त्याचा उपयोग होतो. वाल्मिकी रामायणानुसार सूर्य हा जगताचा पालक आहे. सूर्य हा आरोग्याची देवता आहे. या आदित्य हृदय स्तोत्रात सूर्यनारायणाचे अनेक गुण वर्णन केले आहे. सूर्य प्रकाश रूपी परब्रह्म आहे. हा आत्मा सूर्य आहे. श्रीरामाच्या आत्मतेज जागृत करण्यासाठी या तेजस्वितेचा पाठ अगस्त्य ऋषींनी श्रीरामाला सांगितला. मनात आलेले नैराश्यत्व व त्यामुळे समोर दिसत असलेला पराजयाचा अंधकार दूर करण्यासाठी तेजाचीच उपासना केली पाहिजे. सूर्य हा परब्रह्म तेजाने तेजस्वी आहे. त्याचे तेज असीम अमाप आहे. त्याच्या तेजाची उपासना ही परब्रह्माचीच उपासना आहे. सूर्याची उपासना स्तुती ही परमात्म्याची स्तुती आहे. अंतरंगातील तेज जागृत करण्यासाठी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण केले जाते. आत्मतेज उदित करण्याचे सामर्थ्य आदित्य हृदय स्तोत्रात आहे. आदित्य हृदय स्तोत्र पठणाने शारीरिक मानसिक बळ वाढते, आत्मविश्वास वाढतो, निर्भयता येते. सूर्याचे पूजन व आदित्य स्तोत्राचे पठण केले असता निश्चित विजय प्राप्त होतो. आदित्य हृदय स्तोत्राचे पठण जय प्राप्तीसाठी सूर्य उपासना केले जाते. दुःख, संकटे, पीडा, अरिष्टे, चिंता, क्लेश, असाध्य रोग दूर करण्यासाठी आदित्य हृदय स्तोत्र पठण केले जाते. हा त्याच्यावरती रामायण उपाय असतो. मात्र स्तोत्र पठण हे श्रद्धापूर्वक आहे आणि आपल्याला ज्यासाठी आपण हे स्तोत्र पठण करत आहोत ते आपल्याला परब्रह्माच्या ईश्वराच्या साह्याने निश्चित प्राप्त होईल असा विश्वास आपल्या मनात बाळगावा. प्रातःकाळी स्नान संध्या आठवून सूर्याचे ध्यान करून अर्घ्य प्रदान करावे. या स्तोत्राचे पठण करावे. त्यामुळे उत्तम आरोग्य लाभते, सारी संकटे दूर होतात. सूर्य सुख शांती इत्यादी प्रदान करतो. अतिशय प्रभावी आणि प्रत्यक्ष देवता आहे. सूर्याची आराधना केल्याने शारीरिक व मानसिक विकास होतो. खास श्री सूर्यनारायण आपल्या सर्वांचे मनोरथ पूर्ण करू ही त्याच्या चरणी काही प्रार्थना, विनंती आणि नमस्कार. साधे आवाहन आणि पूजन. एखाद्या पाटावरती एखादा लाल कपडा घालून त्याच्यावरती गंधाने एक सूर्याचे चित्र रेखाटावे. नंतर सर्वात सोपा असा नवग्रह स्तोत्रातला मंत्र म्हणावा. त्याच्यामध्ये हळद, कुंकू, फूल वाहन. जपा कुसुम संकाशम काशपेयम महत्वितीं तमोरिं सर्व पापघ्नं प्रणतोऽस्मी दिवाकरम्. ओम भूर्भुवः स्वः. सूर्याय नमः. सूर्यं आवाहयामि. हा जोडावे, नमस्कार करावा. दिवा उत्पत्ती लावावी. थोडेसे दूध, साखर किंवा नुसती साखर सुद्धा नैवेद्याला चालते. त्याप्रमाणे असा संकल्प सोडून अस्य श्री आदित्य हृदय स्तोत्र अगस्त्य ऋषी ज्ञानोपटंदा. आदित्य हृदय होतो भगवान ब्रह्म सविता देवता सर्वत्र जय सिद्ध जपे विनियोग असा संकल्प सोडून आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. अगस्त्योवाच ततो युद्ध परिश्रान्तं समरे चिन्तया स्थितं रावणं जाग्रतो दृष्ट्वा युद्धाय समुपस्थितं दैवतश्चैव समागम्य द्रष्टुमभ्यागतोरणम् उपगम्याब्रवीत् रामम् अगस्त्यस्य भगवान् सः राम राम महाबाहो शृणु पुण्यतं सनातनं येन सर्वा नरिन्नवत्स सबले विदयिष्यसे
आदित्यहृदय पुण्यं सर्वशत्रुविनाशनम् दयावहं जपं नित्यभक्तयं परमं शिवं सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वपापप्रणाशनं चिन्ताशोकप्रशमनम् आयुर्वर्धनम् उत्तमं रश्मिमन्तं समुद्यन्तं देवासुरनमस्कृतम् उदयस्वविवस्वन्तं भास्करं भुवनेश्वरं सर्वदेवात्मको येष तेजस्वी रश्मिवान् भवानः ईशः देवसुरगणान् लोकान् वातिगवस्त्रिभिः एष ब्रह्मा च विष्णुश्च शिवस्कन्दः प्रजापतिः महेन्द्रो नरदोक्तालो यमः सोमो ज्ञापाम्बरीः पितरो वसवसाध्या अश्विनो मरुतो मनुः वायुर्वह्निः प्रजाप्राण ऋतुकर्ता प्रभाकरः आदित्यस्तमिता सूर्यः खगः पूषा गवस्तिमान् सुवर्णश्च कृष्णो भानुर्तिरञ्जनिता दिवाकराः हरितत्वसहस्रार्ति सप्तः सप्तिर्मरीचिमान् निर्विरोन्मथन शम्भुस्त्वष्टा मार्कण्डकोऽंशुमान् हिरण्यगर्भ शिशिरस्तपनो धस्करो रविः अग्निगर्भोदिते पुत्र शङ्गः शिशिरनाशनः व्योमनाथस्तमो देवि रुद्रजो सामपारगः धनवृत्तिरपां मित्रो विन्दन् विधिप्लवङ्गमः तथापि मण्डली मृत्यु पिङ्गलः सर्वतापनः कविर्विश्वो महातेज रक्तः सर्वमहोद्भवाः नक्षत्रग्रहकारणमधिको विश्वभावनः तेजसामपि तेजस्वी द्वादशात्मवान् नमोऽस्तु ते नमः पूर्वाय गिरये पश्चिमायात्वये नमः ज्योतिर्गणानां पतये दिनाधिपतये नमः जयाय जयभद्राय हर्यश्वाय नमो नमः नमो नमः सहस्रांशो आदित्याय नमो नमः नमोग्राय वीराय सारङ्गाय नमो नमः नमः पद्मप्रबोधाय प्रचण्डाय नमोऽस्तु ते ब्रह्मेशानाच्युते शेषाय सूर्यादित्यवर्चसे भास्वते सर्वभक्षाय रौद्राय वपुषे नमः नमोघ्नाय विमग्नाय शत्रुघ्नाय मितात्मने कृतघ्नाय देवाय योगीशां पतये नमः सप्तचामी कणाभाय हरये विश्वकर्मणे नमस्तमो विघ्नाय कृतये लोकसाक्षिणे नाशय क्लेश वैभूतं तमेव सृजति प्रभुः पायत्ते च तपत्ते च वर्षत्ते च गवस्तिभिः ईशः सप्तेषु द्वादशी भूतेषु परिनिष्ठिताः एष दैवाग्निहोत्रं च फलं दैवाग्निहोत्रिणां देव्याश्च क्रतवश्चैव क्रतूनां फलमेव च यानि कृत्यानि लोकेषु सर्वेषु परमप्रभुः येन पापत्सु कृत्येषु कान्तारेषु भयेषु च कीर्तयन्निय पुरुष कश्चिन्नावसीदति राघवः पूजयस्वेनमेकाग्रो देवदेवं जगत्पतिम् एतत् त्रिगुणितं जप्त्वा विघ्नेषु विजयिष्यसे अस्मिन् क्षणो महाबाहो रावणत्वं दहिष्यसि इवमुक्त्वा ततो हस्तशिरोजगाम स यथा गतम् एतत् श्रुत्वा महातेजः नष्टशोको भवत तदा धारयामास सुप्रीतो राघव प्रयतात्मवान् आदित्यं प्रेक्ष्य जप्त्वेदं परं हर्षमवाप्तवान् क्रियाचम्यष्टिर्भूत्वा धनुराधाय वीर्यवान् रावणं प्रोक्तं यष्टात्मा दयात्वसमुपागतं सर्वयत्नेन महता वृत्तस्य स्तो वधो भवत अथ रवि रवदन्निरीक्ष्य रामं मुदितमनः परमं प्रवृष्यमाण
निश्चरपतिः संशयं विदित्वा सुरगण मध्यागतो वतस्वरेति श्रीवाल्मीकि रामायणे युद्धकांक्षिणे अगस्त्य प्रोक्तमादित्य हृदयस्तोत्रं संपूर्णम्. वाल्मीकि रामायणातील युद्धकांड 105 सर्गात वर्णिलेले आदित्य हृदय स्तोत्र या ठिकाणी परिपूर्ण झाले. ओम शांती शांती शांती. ओम मित्राय नमः. ओम रवये नमः. ओम सूर्याय नमः. ओम भानवे नमः. ओम तदाय नमः. ओम भूष्णे नमः. ओम हिरण्यगर्भाय नमः. ओम मरीचये नमः. ओम आदित्याय नमः. ओम सवित्रे नमः. ओम अर्काय नमः. ओम भास्कराय नमः. नमः सहस्रकीर्णायुध सर्वव्याधिविनाशन गन्धदोषप्रशान्तये च श्रीसवितृसूर्यनारायणाय नमः. नमस्कार.